हाय, नमस्कार. हा आहे आमचा ट्रिपचा ब्लॉग. आम्ही सकाळीच लवकर निघून एका छानशा हॉटेलमध्ये पेटपूजा करायला गेलो. तिथे मैत्रिणींची वाट बघता बघता छानसा वडा आणि एक छानसा चहा घेतला. तेवढ्याच सगळ्या मैत्रिणी आल्याच. जवळपास 32.5 मिनटं मी यांची वाट बघत होते आणि मग आक्रमण सुरू झालेलं आहे. प्रत्येकाची आवडती डिश आणि त्यावर होणारं आक्रमण. तिथूनच आम्ही मग एका छानशा प्ले झोनमध्ये गेलो, ज्याचं नाव आहे प्ले झोन. हे खूप सुंदर आहे. इथे ॲक्टिव्हिटीज भरपूर करायला आहेत. ही मी त्याची असं टूर देते की काय काय आहे याच्यामध्ये. इथे असं सँड आहे आणि शिंपले वगैरे खेळण्यासाठी खूप आहे. 2 तास इथे अलाऊ आहे मुलांना खेळायला आणि त्यांच्यासोबत एक अडल्ट्स पण आतमध्ये अलाउड आहे. तर इथे हे असं नॅपकिन टाकून ते हवेने सक होऊन तो वरतून येतो. ते काही होईना, शेवटी आमच्या परम सखीला बोलवलं आणि तिच्या हातून तो पटकन आला. इकडे माझं बाळ छान बॉब द बिल्डर करत घर उभारत आहे, मस्त ब्लॉक्सचं. आणि इथे डॉक्टरचं पूर्ण सेटअप आहे. ऑपरेशन थिएटर आणि कोट, स्टेटस्कोप सगळं आहे. तिथूनच पुढे गेल्यावर ड्रॉइंग सेक्शन आहे. इथेही वेगवेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी, किचन सेट असे आहेत. आणि इथे हे पाण्याचं आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स आणि हे रिदमिक, म्हणजे असं बॉल टाकले की ते रिदमिक बॉल येतात, पूर्ण असं दाखवलेलं आहे. हे काय प्रकार होता कळला नाही. हे बघून मला पण ड्रॉइंग करायचा मोह काही आवरला नाही. मी पण आपलं थोडंसं रेखाटलं. ते डान्सचं होतं. आणि इथे कॉमिक्स आणि पुस्तकं ठेवून श्रीशाला मी करते बाय. आणि आमचं बाळ बसलं आहे इथे या मॉनिटर झोनमध्ये आणि तिथे राईडवर बसली आणि ते करते. हे खूप अट्रॅक्टिव्ह होतं आणि मुलं हलतच नव्हती. आणि याच्यात आमचा जो डान्स चाललेला आहे, हळूहळू घर आकार घेत होतं. आणि इकडे यांचे काही जम्पिंग जॅक्स संपेनात. रियांशने पण जॉईन केलेलं आहे. डान्स करण्याचा केविलवाला प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक गोष्ट ट्राय करायची, म्हणून हे पण आमच्या मायराने करायला घेतलेलं आहे. मुली खेळतात, मग आम्ही पण त्यांच्या मागे मागे न पळता डान्स करायचा ठरवला. इग्नोर द मूव्स. आणि मग यांना दिसलं ड्रॉइंग. एक मोठा तिथे असं वॉल होती, तिथे ड्रॉइंग करू शकत होतो. स्केच पेन्स होते. आणि हे एक वेगळंच होतं. तांदूळ असे ठेवलेले कलरफुल आणि तिथून पीठ तयार होत होतं. आणि रियांश पूर्ण जोर लावून त्याचं पीठ तयार करत होता. तो खूप जोरजोरात करत होता.
आणि मग शेवटी मुलांना सांगितलं की तुम्ही खूप धावपळ केली आहे, खूप उड्या मारल्यात, आता शांत बसून ड्रॉइंग करा. आणि मुलांनी आमचं ऐकलं आहे, काही न एक्सक्यूज देतं. आणि त्यांचं इथे शांतपणे ड्रॉइंग सुरू आहे. इथे ही कॉन्सेप्ट खूप छान होती. गाईचं त्यांनी स्टॅच्यू ठेवलेलं आणि तिथून दूध काढतो तसं तिथे करून ठेवलेलं त्यांनी. आणि खाली बकेट होती. हे खूप इंटरेस्टिंग होतं. आणि आमची मुलं काही एका मिनिटसुद्धा एका ठिकाणी थांबत नव्हती. मुलांचं बघून यांना पण मूड झाला, आपण पण कलर करूया म्हणून यांनीही सुरुवात केली ती भिंत भरायला. एक पोज देऊन काढलेला फोटो. चला फायनली घर झालेलं आहे आणि आम्ही सगळे बसलेलो आहोत. मैत्रिणींना भेटून, मैत्रिणींच्या मुलांशी खेळून, सगळ्यांना म्हणजे असं एक चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करून किती रिफ्रेशिंग वाटतं ना. यांचे काही खेळ संपत नव्हते. जवळपास 2 तासाचे 2.5-3 तास होत आलेले, पण आम्ही काय तिथून बाहेर पडत नव्हतो. हे काय होतील माहिती नाही, पण आम्ही डॉक्टरचे कोट घालून फोटो काढून घेतला. आमच्याच मनाचं तेवढंसं समाधान. आणि इकडे फुल ऑपरेशन सुरू आहे श्रीषाचे. एक मॅन्डेटरी फोटो. शेवटी मी बळे सगळ्यांना घेऊन चला आता बाहेर असं म्हणत निघालो तिथून आणि सरळ जुहू बीचला गेलो. तिथे प्रत्येकाने आपल्या आवडीचं पेय घेतलं आणि सगळे एन्जॉय करत करत पीत होते. ही शेवटची जातानाची मिठी किती गोड आहे ना. जाता जाता म्हणजे असं वाटत होतं की जाऊच नये किंवा जास्त वेळ स्पेंड करायला हवा. पण काय करणार, जायला तर हवंच. असो. टिल देन बाय बाय.